नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. मित्रांनो, आज मी फार लेट उठले बरं का. सगळे कामं सावकाश असू द्या. आज आपण शाबू भिजत घातलेले. आज पण आपल्याला थोड्या चकल्या करायच्यात आणि आज असं कडक ऊन आहे, एकदम कडकडीत ऊन आहे. पहा सगळ्या कामांचा कसा पसारा चालू. उशिरा उठलं की सगळा गोंधळच गोंधळ होतो. पण एक मात्र नक्की आहे, आपण जेवढ्या उशिरा उठू ना तेवढी कामं फटाफट आवरतात. कारण की अरे उशीर झाला पळा 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 असं प्रकार असतो. सो एक मैत्रिणीची मला कमेंट आलेली आहे. सो मित्रांनो, मला एक आपल्या ताईची कमेंट आलेली आहे. त्यांचं नाव प्रतिभास चटपटीत किचन असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांनी असं दिलेलं आहे, कमेंट अशी केलेली आहे की त्यांना माझ्या पुढील व्हिडिओ पाहण्याची उत्सुकता आहे. सो ताई, थँक्यू, धन्यवाद. आणि मीही तुमचे व्हिडिओ पाहते आणि तुम्हाला मी कमेंट देखील केलेलं आहे. सो प्रतिभाताई, पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक तुम्हाला मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन, व्हिडिओ पाहताय म्हणून थँक्यू. आणि ते तुमचा डाळी, धणा, गरम मसाला, धणे असं ह्याचा एक व्हिडिओ आहे ना, तो मी पाहिलेला आहे. आणि अनेक व्हिडिओ मी असे पाहिलेले, पण तो आता कालच पाहिल्यामुळे माझ्या लक्षात राहिलेला आहे. पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद. आणि पहा, आता आपल्याला दिवसभर काय काम करायचं हा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणारच आहे. तर मित्रांनो, स्किप न करता व्हिडिओ पहा. स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही जर माझा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असेल तर आपल्याच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. हे आपले लेकरं बघा कशी रानामध्ये फिरतायत. ए बाबू, इकडे ये बाळा. बाबू चल, ये बाबू, ये पटकन, ये लवकर, ये. आला 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 माझं सोनं आला, माझं सोनं आला. चला, तर दुसरा कुठे आहे? तो टपोरी कुठे गेलाय? हा डाकू आहे बरं का. ते बघा, तो टपोरी तिथे बसला. तो लगेच, नाही बाबा तुला नाही बोलत मी, तू बस. आणि हा शाहरुख खान बिना कामाचा कालपासून नुसता गोंधळ घालतो, नुसता ओरडतोय कालपासून. मित्रांनो, आपले फुलं पहा किती छान आहेत. हा, पाहण्यापासून ना तोडण्यापासून मला फुलं पाहायला फार आवडतात. मला असं वाटतं झाडांना फुलं असावी. मला ना झाडांनाच फुलं छान वाटतं. आणि आता इतकी प्रचंड फुलं आहेत ना, आपले देवघरात पण फुलं गेलेली आहेत. आणि हे बघा, ही पिवळी फुलं, हे आपण ना पहिल्यांदा आपण मठावर गेलो होतो, तिथून येताना हे झाड आणलेले आहेत. तर ते बाबांनीच मला सांगितलं, हे घेऊन जा तुला, हे खूप कामाचं झाड आहे आपल्या. आणि मग ही जास्वंदी, अनेक प्रकारच्या 2-3 जास्वंदी पण फुलं लालच असतात. हे बाकीचे आपण नंतर आणलेली आहेत. खाली पण बरीच झाडं आहेत, पावसाळ्यामध्ये सगळे येतात. आणि हे पण एका प्रकारचं काय म्हणतात त्याला, चाफा आहे. अशी बरीच झाडं आहेत पहा. इथे एक आपला ना ब्लू कलरचा धोत्रा होता बरं का, निळ्या रंगाचा, पण तो कालांतराने जळून गेला. मग हे कशाचं उगवलं ते काय मला माहीत नाही. मोठं झाल्यावरच आपल्याला ते कळणार आहे. झाडांमध्ये झाड आहेत. आणि हा पण चाफा आहे मित्रांनो, आपल्या आंबोनी दिलेला आहे. तर हा चाफा चॉकलेटी कलरचा आहे, पण हा कधी येतोय त्याची मी वाट पाहते. आणि आता फुललाय पण छान. छोटीशी दांडी होती तर एवढा मोठा झालेला आहे. ह्या पहा आमच्या बाई काय करता. हा का. आणि ह्याचंही स्वागत आहे. हे ना टगरीचं झाड आहे. मी खूप प्रयत्न करते हे झाड यावा पण काही येत नाही. पण हे कसं झाड आहे माहिती आहे का, स्वस्तिक फुलाचं, असे गुच्छ भरपूर पाकळ्याचं आहे. हे मी आपल्या भिवंडीवरून आणलेलं आहे. सो आता ह्यानी पण असं चांगले कळे आलेले आहेत बघा. ह्याला हे आपल्याकडे झाड नव्हतं, पण 12 महिन्याला फुलं नसतात बाई ह्याला. ते आहे का, ते तिकडे लावले ना, फुटलं ना ते. तर हे पण ह्याचं आहे. हे फुलं मला फार ही पांढरी शुभ्र फुलं आहेत स्वस्तिकची, पण ही कमी येतात, ठराविक येतात. आणि ते दुसरं स्वस्तिकचं तुमच्याकडे आहे बघा, ते 12 महिने फुललेलं असतं, पांढरी फुलं ती. हां, तेच आहे. पण हे 12 महिने नसतात, ह्याला ठराविक काळात ह्याला फुलं येतात. पण हे पण छान आहे असं. आणि ही आपली करदळ. चला आता काहीतरी घरातली कामं करूयात. मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची.
बाय मित्रांनो.